नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे. बऱ्याच भक्तांमध्ये महादेवाची पूजा अर्चना करण्याविषयी काही उत्सुकता असते आणि काही गैरसमजसुद्धा असतात. तर शास्त्राच्या आधारे भगवान शंकराची पूजा कशी करावी तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्रावण महिना जवळ आला आहे आणि शिवभक्तांना शिवपूजेबाबत अनेक प्रश्न पडतात. त्याविषयी शास्त्राच्या मार्गदर्शनात शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा, पाणी आणि बेलपत्र कोणत्या क्रमाने वाहावे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. श्रावण महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. श्रावण महिना म्हणजे शिवशंकराच्या भक्तांसाठी एक पर्वणीच असते. यंदा 25 जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावण महिन्यात लाखो शिवभक्त आपल्या लाडक्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत, जप, अभिषेक, पठण करण्यात रमून जातात. श्रावणात दर सोमवारी भगवान शिवशंकराच्या मंदिरात गर्दी होते. अनेक भक्त शिवलिंगावर पाणी, दूध आणि बेलपत्र वाहताना दिसतात. यासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. पण शिवलिंगावर आधी जल अर्पण करावं की बेलपत्र वाहावं असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. आज आपण याचेच उत्तर जाणून घेणार आहोत. शिवमंदिरात गेल्यावर शिवलिंगाची पूजा करण्याचे काही नियम असतात जे प्रत्येक भक्ताला माहीत असणे गरजेचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रानुसार शिवपूजा कशी करायची, शंकराचा अभिषेक कसा करायचा, शिवलिंगावर आधी जल अर्पण करावं की बेलपत्र वाहावं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पूजेची योग्य पद्धत काय? माहितीनुसार भगवान शिवशंकराला अभिषेक सर्वात जास्त प्रिय आहे. त्यामुळे शिवपूजेची सुरुवात नेहमी अभिषेकाने करावी. हा अभिषेक करताना सर्वात आधी शिवलिंगावर शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पण करावं. त्यानंतर दूध, दही, मध, साखर आणि तूप या पंचामृताचा वापर करून अभिषेक करावा. पंचामृताने अभिषेक झाल्यावर शिवलिंग पुन्हा शुद्ध पाण्याने धुवावं. त्यानंतर त्यावर बेलपत्र, पांढरी फुले, हार यासारखी इतर पूजा सामग्री अर्पण करावी. शिवलिंगावर आधी जल का अर्पण करावे? शिवपुराण, स्कंदपुराण आणि पद्मपुराण यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की शिवपूजेची सुरुवात पाण्यानेच करायला हवी. जल हे आवाहनाचं म्हणजे निमंत्रणाचं प्रतीक मानलं जाते. जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं तेव्हा शीतलता मिळते. यामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते. समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष जेव्हा भगवान शंकराने जगाच्या कल्याणासाठी प्राशन केलं त्या विषाच्या दाहकतेमुळे त्यांच्या शरीरात दाह निर्माण झाला. हा दाह शांत करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर सतत जल अर्पण केले जाते. भगवान शिवशंकराला शीतलता मिळण्यासाठी जल सर्वात महत्त्वाचं आहे. बेलपत्राचं महत्त्व काय? बेलपत्र हे शिवशंकराला सर्वात प्रिय आहे, पण हे जल अर्पण झाल्यानंतरच वाहावे. जलामुळे शिवलिंगातील ऊर्जा सक्रिय होते. बेलपत्र ती ऊर्जा स्थिर करण्याचं काम करते. त्यामुळे आधी जल अर्पण करून त्यानंतर बेलपत्र अर्पण करणं योग्य मानलं जातं. बेलपत्र हे कायम अखंड असावं. ते कधीही तुटलेलं, कापलेलं, खराब झालेलं नसावं. बेलपत्र हे पूर्ण 3 पानाचं असावं. बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं अत्यंत शुभ मानलं जाते. पूजेत चुकीचा क्रम झाला तर काय होते? जर चुकूनही आधी बेलपत्र आणि नंतर जल अर्पण केलं गेलं तर पूजेचा क्रम बदलतो. पूजा करताना ती योग्य क्रमात करणे गरजेचे आहे. भावनेच्या आणि नियमाच्या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्रावणात शिवलिंगावर आधी शुद्ध जल आणि त्यानंतरच इतर पूजा सामग्री अर्पण करावी. शास्त्रानुसार भगवान शंकर त्याच भक्तावर प्रसन्न होतात ज्याचं मन निर्मळ असतं, जे कपटापासून दूर असतात आणि जे सच्च्या मनाने भक्ती करतात, जे स्वतःच्या भल्याऐवजी सर्वांसाठी विचार करतात, धर्माच्या मार्गावर चालतात, कधीही फसवणूक करत नाही, अशा लोकांवर भगवान शंकर प्रसन्न होतात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. भेटूया पुन्हा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.